तुला माहितीये ना, नेहा दही साखरेशिवाय अजिबात जेवत नाही. आणि आज नेमकं दही संपलं. तरी बरं मी तिला म्हटलं की आज जेव ना दही साखरेशिवाय, पण म्हणाली नाही, दही साखर असल्याशिवाय मी जेवणार नाही. नेते. आणि आता तर सुट्ट्या सुरू झाल्यात, म्हणजे बघायलाच नको, प्रत्येक हट्ट पुरवून घेणार आहे ती आमच्याकडे. अगं तुला माहितीये, दिवाळीत आपण रोषणाई करतो ना, तशी तिने तिची क्रिसमस ट्री सुद्धा सजवली. मला ना या मुलांचं खरंच खूप कौतुक वाटतं. आपण कुठे इतके सण साजरे करायचो ग, पण ही मुलं इतके सगळे सण साजरे करतात. पण ना या कॉस्मोपॉलिटन कल्चरमुळे ना खरंच खूप छान झालंय. सगळेजण एकत्र येतात, त्यांना एकमेकांच्या सणांबद्दल कळतं. आणि मुख्य म्हणजे ना, एवढे सगळे सण एकत्र साजरे केल्यामुळे मनाला एक छान वाटतं, ताजंतवानं वाटतं. खरंय. नेहा मला विचारत होती, या वर्षी सुद्धा सॅन्टा येणार आहे का, मला गिफ्ट देणार आहे का. अथर्व सुद्धा मला हेच विचारत होता. मग काय नाही, मी सांगितलं त्याला, आपण देवाकडे काही छान मागितलं आणि देवाला वाटलं तर देव देतो, त्यामुळे बसलाय देवाजवळ. मीही हेच केलं. नेहाला मी सांगितलं, तू बाप्पाजवळ प्रार्थना कर, तू चांगल्या मुलीसारखी वागलीस तर सॅन्टा येईल आणि तुला गिफ्ट देईल. ऍक्च्युली मीच गिफ्ट आणून ठेवलंय आणि ती झोपली ना की तिच्या ट्री जवळ गिफ्ट ठेवून देणार आणि तिला सांगणार की सॅन्टा आला आणि गिफ्ट ठेवून निघून गेला. चांगली कल्पना आहे ग, मीही असंच करेन. हे बघ, बास बास, खूप झालं. तुला सिक्रेट सॅन्टा माहितीये? नाही ग. अगं म्हणजे एक गेम असतो, म्हणजे ऑफिसमध्ये आम्ही दरवर्षी खेळतो. म्हणजे एका बॉक्समध्ये सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकायच्या. बरोबर. आणि प्रत्येकाने एक चिठ्ठी उचलायची आणि चिठ्ठीत ज्याचं नाव आलंय ना त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणायचं. म्हणजे ज्याच्यासाठी गिफ्ट आलंय त्याला कळता कामा नाही की कोणी आणलंय, कोणासाठी आणलंय वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी गिफ्ट आणून ती सगळी गिफ्ट एका ठिकाणी ठेवायची आणि गिफ्ट बघितल्यानंतर ओळखायचं की हे गिफ्ट कोणी आणलंय. हे मस्त आहे ग हे. हो, मी पण ऑफिस मध्ये हे करू शकते. मग खूप मजा येते. मी आनंद भाऊजींनाही सांगते. बरं, आता दही दे, ती थांबलीये जेवायची. बर बर जा. नाही, आनंद भाऊजींवरनं आठवलं, मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. बरं चल, मी निघते. बाय बाय. हा वहिनी बोला. पोहोचलात का ऑफिसला? हो, जस्ट आता एंटर झालो. तुमच्याकडे काम होतं. हा बोला ना. काही नाही, आज क्रिसमस आहे ना, तर मला असं वाटतंय की आपण सेलिब्रेट करूया. काय? हो हो ठीक आहे. अहो एवढे ओरडताय कशाला? नाही, जेनीसाठी हा मोठा सण आहे. अरे हो हो, म्हणजे बरं झालं तुम्ही कॉल केला, माझं लक्षातच नाही राहिलंय. पण तिच्यासाठी सेलिब्रेट करूया, सगळं ऑफिस सजवूया, चालेल? हो 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 हो. तर मी एक काम करतो, मी ना रघुला, आपल्या ते श्रेयसला सगळ्यांची मदत घेतो आणि मस्त कामाला लागतो. ती येईल ना त्याच्या आधीच सगळं करून टाकतो का. ठीक आहे, मी पोहोचते ऑफिसला. चला वहिनी, थँक्यू थँक्यू सो मच. क्रिसमस. येतोय गॅरी. ग्रेट. पण का बोलवलंय गॅरीला? जस्ट वेट अँड वॉच. ओके. तुझी मम्मा अशी सुपर एक्सप्रेस सारखी का गेली? जाम चिडले यार ती. यार गॅरीची खूप वाट लागणार आहे. हे तर काय, आपण त्याला समजत होतो आपला सॅन्टा आणि त्याने दाखवला आपल्याला अंगठा. आय जस्ट होप की त्याला त्याची सॅलरी तरी मिळावी आता उरलेली. आणि पूर्ण मिळावी, नाहीतर तुझ्यासारखे 500 रुपये मिळतील त्याला. आपण सॅन्टाकडे प्रे करूया का आता? जिंगल बेल जिंगल ऑन द वे. Oh what fun it is to ride on one horse open sleigh. Hey जिंगल बेल जिंगल ऑन द वे. जनी तरमटे ढोल वागे, जनी तरमटे ढोल वागे, तरमटे क्रिसमस पीनु सेलिब्रेशन थाय, मनमा अय्या मा धक थाय. आनंद सर, हा जी. तयारी ओके ना एकदम? अरे ओके म्हणजे बघा कसं वाटतंय क्रिसमस ट्री. हा अरे वा, बाकी तयारी पण छान चालली आहे. चालू द्या. काय आपल्याला छान वाटून उपयोग नाही हो. तुमच्या जेनी मॅडमना पण छान वाटलं पाहिजे हे, तर काहीतरी. तुमच्या जेनीला साला कुत्र्या.
काय थँक्यू you a Merry Christmas. We wish you a Merry Christmas. We wish you a Merry Christmas and a Happy New Year. थँक्यू सो मच क्रिसमस ट्री अँड ऑल दॅट कोणी केलंय सगळं काय जेनी मॅम दुसरं कोण करणार आनंद सरांनी केलंय तुमच्यासाठी खास. थँक्यू इट्स ब्युटिफुल थँक्यू यू टू म्हणजे ते हे म्हणजे सगळ्यांनीच मेहनत. छान हो मला वाटलंच तुला आवडेल म्हणून आणलं. तसं 2 तिथे पण आहे. गुड मॉर्निंग मॅम जेनी मेरी क्रिसमस. विश यू द सेम मॅम. आनंद भाऊजी तुम्हाला दोघांनाही नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी खूप आनंदाचं जावं. थँक्यू सो मच. हो आणि लवकरच लग्नाची तारीख पण ठरू देत. हे महत्वाचं आहे. एनिवे मॅम हे अचानक कोणाची आयडिया ही आज सकाळी सुचलं. मग लगेच आनंद भाऊजींना फोन करून सांगितलं. पण आनंद भाऊजी मस्त सजावट केली हा एका व्यक्तीसाठी. म्हणजे एका माणसासाठी कुठे म्हणजे सगळ्यांसाठीच केलंय. आपण मोठी पार्टी करणार आहोत हो की नाही. अरे बाय द वे जेनी तू काय आणलंस आज डब्यात. जस्ट थिंकिंग अबाउट फूड. बरोबर ऐका आपण सगळेजण उद्याला एक गेम खेळणार आहोत. गेम. हा वाव. म्हणजे तो गेम असा आहे की ज्याच्यामुळे आपल्यातलं नातं अजूनच घट्ट होईल. विच गेम मॅम. सिक्रेट सांता. दिस साऊंड्स एक्साइटिंग. मी सांगते तुम्हाला काय करायचंय ते. हे पहा आपण असं करायचंय. ठीक आहे कळलं तुम्हाला सगळ्यांना. हा मग सगळ्यांनी गिफ्ट आणायचे हा. आणि ज्याच्या नावाची चिठ्ठी येईल त्यांनी त्याला गिफ्ट द्यायचे. क्या बात आहे. श्रेयस या सगळ्याची तयारी तू करायची. नक्की. मॅडम आणि मी मदत करेन ना श्रेयस राजात. वा. हा पण गिफ्ट मात्र प्रत्येकाने आणा. ते आम्ही नाही आणणार. ठीक आहे आले सगळेजण. वहिनी ऍक्च्युली पांगोलकर सर बाहेर गेले येतीलच आणि गुरु सर. ठीक आहे बरं आपण उद्याला लंच टाइम मध्ये हा गेम खेळूया. हा ठीक आहे मग लागा कामाला. हे कुठे गेले असतील. नव्या नोकरीच्या शोधात फिरत असतील का शन्याकडे गेले असतील. हे बघ माझा झाला हात. काय चाललंय तुमचं. हात मागवतो तुम्ही. काय हात मग काय खेळताय तुम्ही. हा तो तिथे हात वर करून बसलाय नोकरी सोडून आणि तुम्ही इथे खेळताय. अरे वा काय खेळताय. भिकार सावकार. आता तीच वेळ आली आहे ना आमच्यावर. अरे मी तर गाण्याची प्रॅक्टिस सुरू केली आहे. गरीब किसना असेच हाकल दिला आम्हाला ट्रेन मधून. तेही सोपं नाहीये. अरे तुम्ही काय ओव्हर रिॲक्ट करताय. इतकी काही वाईट वेळ नाही आलेली कळलं ना. अच्छा म्हणजे अजून कशी वेळ यायला पाहिजे. नाही तुम्ही सांगा ना. तुमच्या खिशात नाहीये पैसा आणि पैसा आणणार कुठून तुम्ही. दात पाडून. आणि आमच्यापैकी कोणाचे दात पाडणार आहात. नाही आमच्यापैकी कोणाचेही दात सोन्याचे नाहीयेत. नाहीतर निदान ते पाडून तरी ते विकून तुम्ही पैसे आणले असते काय. मम्मा सोन्याचे टूथ असतात. दात सोन्याचे नसतात. सोन्याचे दात लावतात. अहो तुमच्या मुलीला अक्कलदार कधी येणार आहे हो. केड्या जस्ट शट अप. माझं डोकं आधीच फिरलाय आणखीन फिरवू नको. ओ काय चाललंय तुमचं. काही चाललं नाही. तुमचं काय चाललंय. मला कशासाठी बोलवलं इथे. जाब विचारायला. जाब विचारायला. कसला जाब. मी काय केलं आता. कसला जाब. पैसे नसताना तुम्ही माझ्या शनू बेबेला सुखात कसं काय ठेवणार. अहो परत परत तेच काय विचारताय. मी सांगितलं ना तुम्हाला माझं शनावर प्रेम आहे त्यामुळे मी तिला कसंही करून सुखात ठेवेन.
आणि एनिवे मी जॉब बघतोच आहे ना, मिळेलच एखादा जॉब. नाही तर केड्या, तुला माहिती का, मी आता असाही विचार करायला लागलो की एखादा बिझनेसच सुरू करावा. वा, बिझनेस करणार. बघा, याला म्हणतात खिशात नाही आणा आणि मला सावकार म्हणा. कसं काय करणार हो तुम्ही बिझनेस? तुमच्या खिशात नाहीये पैसा, भांडवल आणणार कुठून तुम्ही बिझनेस साठी? हे बघा, 1 मिनिट, तुम्हाला लास्ट वॉर्निंग देते. 1 महिन्याची मुदत आहे तुमच्याकडे. त्यात माझ्या शनू बेबीला जर तुम्ही फायनान्शियल सिक्युरिटी दिली नाही तर मी तिचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी करेन. मम्मा चल गे, चल. रश्मी, जरा सौमित्र सरांना फोन लावून देतेस का? मी कमिन मॅडम. तू आला सुद्धा? मी आता तुलाच फोन लावत होते. अगं मी पण फोन करणार होतो तुला. तिकडे क्रिसमस आहे ना, त्यामुळे सगळी कामं आटपून घ्यायला लागतात, त्यामुळे बिझी होतो. नक्की ना? हो. मला वाटतं की तू चिडलास माझ्यावर. का? तुझ्या मित्राशी मी काही बरोबर वागले नाही, एकदम चिडून बोलले, एकदम रुडली. म्हणजे मी एकदम असं चिडून सांगितलं त्यांना की हा काही माझा नवरा नाहीये, मी गुरुनाथ सुभेदारांची बायको आहे. खरं तर नीट सांगू शकत होते व्यवस्थित शब्दात की आम्ही खूप चांगले मित्र आहोत, पण त्यावेळेला ते. अगं ठीक आहे राधा, तू तुझं मत सांगितलं आणि त्याचा गैरसमज झाला ना. आपल्यात काही आहे का गैरसमज? नाही ना, तेच तर. ते एकदम कसं काय बोलून गेले? नाही म्हणजे मला कळलंच नाही, असं कसं बोलतात लोक. तुलाही राग आला होता ना त्या दिवशी? सोड ना राधा, काय कसं काय विचार करत बसते तू? म्हणजे समजा एक स्त्री आणि एक पुरुष दोघ जण एकत्र दिसले तर त्यांच्यात काहीतरी संबंध आहेत असंच कसं मानतात लोक? हे चांगले मित्र असू शकतील असं का विचार येत नाही मनामध्ये? खरंच कळत नाही मला. ठीक आहे राधा, अगं काहीतरी लेबल लागतं नात्यांना असं. सोड ना, तू काय उगाच कुठेही जातेस तू. ते सोड, तू मला का फोन करणार होतीस? काय नाही, एक काम होतं तुझ्याकडे. काम आहे? राधा, माझ्याकडे फक्त काम असल्यावरच फोन करतेस ग तू? म्हणजे काम नसेल तर तुला कधीच आठवण येत नाही ना माझी? नाही तसं नाही. नाही म्हणजे तुला एकदाही असं वाटत नाही की कसा आहेस तू वगैरे विचारावं? असं तुला कधी नुसता नॉर्मल फोन करणं कधी सुचणारच नाही तुला? अरे करते ना मी फोन, पण नाही नाही नाही, प्रत्येक वेळेला काम असल्यावरच फोन करतेस तू राधा. एक महत्वाची मीटिंग सोडून आलोय मी इथे. का मीटिंग का सोडून आलास? तुला माहितीये का किती महत्वाची मीटिंग होती? किती करोडो रुपयांचं नुकसान होणार आहे माझं, काय माहितीये तुला? अरे पण जायचं होतंच ना. किती मोठ्या कंपनी बरोबर मीटिंग होती माझी, काहीही माहित नाहीये तुला? नाही म्हणजे खरंच नव्हतं मला माहिती. एक बिझनेस वुमन आहेस, तुला उत्सुकता पण नाहीये ना की कुठल्या कंपनी बरोबर मीटिंग होती? असं विचारावंसही नाही वाटत तुला? सॉरी. कुठली कंपनी सांग तुम्हाला, तिथे जा. राधिका मसाले. मी आता खरंच घाबरले. ते सोड, काम काय होतं सांग. म्हणजे काम असं काही नाही, पण म्हणजे आज रेवती भेटली होती. तिने एक मस्त गोष्ट सांगितली मला. त्यांच्या ऑफिसमध्ये ना अथर्व, झोपत नाही का रे? झोप नाही येत का तुल? नाही झोपायचं. काऊन मग नाही झोप? हे का करत आहे? काय नाही. काय नाही तर मग झोपायला चल ना. तुम्हाला नाही झोपायचं, मग सॅन्टा क्लॉसला बघायचं आहे. अच्छा, मोजा काऊन लावला तू? आज क्रिसमस आहे ना, मग सॅन्टा क्लॉस ह्याचा गिफ्ट दिला. अरे तो असं समोर येत नाही बरं. हो, तो का नाही गुपचूप येते, गिफ्ट देते आणि मग चालला जाते. मला बघायचं. का बघायचं? तू नाही येणार ना सगळ्यांच्या समोर. मला बघायचं. अरे अभि पोटते. बस वाट पाहत. आजी सॅन्टा क्लॉस कधी येणार? बाप्पा, आता मला का माहित बरं कधी येणार. आई कधी येणार? आईला उशीर होणार आहे ना बा. ती बोलली आज मी उशिरा येणार आहे. अथर्वला सांगा झोप म्हणून. पण मला नाही झोपायचं, मला सॅन्टा क्लॉसला बघायचं आहे. का? बोलायचं.
बाप बोलायचंय बाई, तू ऐकत नाही बा सर्व. हॅलो आई. हॅलो राधिका, कुठे आहेत बा? आई मी आता निघूनच राहिले. का काय झालं? काय बघतो पोट ऐकत नाही. आई त्याला द्या बरं फोन. ये. हॅलो आई, अथर्व. सांता क्लॉज कधी जाणार? अरे असं कसं, तू झोपलास तर सांता क्लॉज येणार ना. मी नाही सोडला तोपर्यंत सांता क्लॉज चला. बाय. अरे का बरं आता का जिद्दी? असे जिद करणार मला सांता क्लॉजचा पाहायचं. आई हे पण तुम्ही नका काळजी करू, मी आले ना की समजावते त्याला. ये लवकर. हॅलो रेवती. बोल, आलीस का घरी? ऐक ना रेवती, तुझ्याकडे एक काम आहे माझं. तू आता फ्री आहेस ना? अगं असं का बोलतेस, मी घरीच आहे. बोल ना, काय काम आहे? ऐक, हे बघ. मस्त आयडिया आहे. आलेच. ओके. माझं मागचं सगळं वर्ष खराब गेलं. डाऊनफॉल सुरू झाला, तो अजूनही संपतच नाही. मानसिक त्रास तर सहन करावा लागलाच, त्याच्यात आता वर्षभर ही कोर्ट केस. शनायापासूनही दुरावलो, पण आता बस, आता हळूहळू सगळं मार्गी लागेल. येणारं नवीन वर्ष नवीन होप्स घेऊन येईल. पास झालं, आता मला असं खचून चालणार नाही. मला माझं भविष्य घडवायलाच हवं आणि मी ते घडवणारच. यार क्रिसमस आहे ना, बच्च्यासाठी काहीतरी क्रिसमस गिफ्ट घ्यायचंय. मी काही झालं तरी बच्चाला काहीतरी क्रिसमसचं गिफ्ट देईनच. खुश होईल ते. अथर्व, तुम्ही आला हो? राधिका घरी नाहीये बा. तुम्ही हे का बा माल सानवी सांता क्लॉज पहिल्यांदाच बघतो की नाही आपण सांता क्लॉज. हा मज्जा मज्जा. अरे आई मी आयडॉल टू सांता म्हणून आली आहे. तू कसं ओळखलंस अथर्व? ऑटोमॅटिकली कळतं. राधिका ताई, गिफ्ट साठी थँक्स. आणि राधिका वहिनी, मला खूप आवडली ही ऍड. तू बोल. अरे सांता म्हणजे काय, शेवटी मुलांसाठी आईच असते बरं सांता क्लॉज. हो की नाही रे अथर्व? माझी आई माझ्यासाठी सांता आहे. खरंय नानी. राधिका,
सर्व हे तू तुझ्या बाबांना दे. हा बाबांना त्यांना सांग की सॅन्टा आला होता. ठीक आहे. आई आई तर मस्त सरप्राईज होता. थँक्यू आई.